सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं श्रीमद्भगवद्गीता. या ठिकाणी आपण काल पाहत होतो 25वा असणारा श्लोक कोणता? ध्यानेन आत्मनि 24 आणि 25. ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचित् आत्माना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे अन्यत्वेव जानन्तः श्रुत्वा नेभ्य उपासते ते विचारते तरन्तेव मृत्युं चितिपरायणाः. की अशा प्रकारे ते परमात्मा तत्व जे आहे ते प्राप्त करण्याकरिता जे काही मार्ग सांगितले त्यामध्ये ध्यान मार्ग एक सांगितला, सांख्य मार्ग सांगितला, कर्मयोग सांगितला. अशा प्रकारे असणाऱ्या प्रकृतीच्या अनुषंगाने अथवा असणारी आपली बुद्धी तीव्र, मंद, मध्यम अशा प्रकारे त्यांचं असणारे प्रत्येकाचं जे आहे काय उत्तम अधिकारी कोणता, मध्यम अधिकारी कोणता, मंद, अतिमंद अशा प्रकारचे असणारा अधिकारी भेदात काय करतात? ते जे परमात्मा आहे ते पिचातिरंदेव मृत्युम क्षतिपरायणा. की अशा प्रकारचे अत्यंत सर्वसाधारण जरी साधक असला तरी सुद्धा गुरुवाक्य आणि शास्त्रावर जे असणारी त्याची निष्ठा, त्या गुरुवाक्य आणि शास्त्राच्या निष्ठेच्या द्वारे तो अधिकारी सुद्धा ते परब्रह्मतत्व प्राप्त करून घेतो. म्हणजे अशा प्रकारे त्यामध्ये असणारी निष्ठा तत्वप्राप्तीसाठी सर्वांची त्या ठिकाणी सांगून पुन्हा या ठिकाणी सांगतायत असणारा 26वा श्लोक त्याचा असणारा उपोद्घात करतात. काय म्हणतायत? क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि इति क्षेत्रज्ञ ईश्वर एकत्व विषयं ज्ञानं मोक्ष साधनं यज्ञात्वा अमृतं उष्णुते इति उक्तं. तत् कस्मात् हेतोः इति तद्हेतु प्रदर्शनार्थं श्लोकः आरभ्यते यस्मात्. की अशा प्रकारे काय क्षेत्रज्ञ आणि ईश्वर इदं शरीरं कौन्तेय क्षेत्र इत्यपि एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति वेत्ते. या ठिकाणी असणारा या शरीराला जाणणारा शरीरी, क्षेत्राला जाणणारा क्षेत्रज्ञ अशा प्रकारचा तो क्षेत्रज्ञ आणि ईश्वर तो असणारा परमेश्वर यांच्यामध्ये काय सांगितलं? यांच्या एकत्वाविषयीचे ज्ञान. हे दोन्ही क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत सर्वामध्ये म्हणजे सर्व प्राणी मात्रांमध्ये असणारा. म्हणून आपण कोणालाही दुखू नये, कोणाच्या अंतःकरणाला क्लेश होऊ देऊ नये. का तर सर्वमध्ये असणारा जो परमेश्वर आहे हा परमेश्वर एकच असल्यामुळे त्या ज्या यातना आहे ज्या कोणाला होता त्या परमेश्वरालाच त्या यातना होतात. आणि म्हणून कोणाला दुखू नये याचं मूलभूत सिद्धांत तोच आहे. तिथं त्याला शास्त्र किती कळतं न कळतं हा विषय वेगळा, परंतु प्रत्येकाचा असणारा आत्मा हा परमात्माच आहे. ही आपततः आपल्याकडे असणारी संस्कृतीमध्ये हा आपततः सर्वांना अलिखित नियम माहितीच आहे की सर्वांचा असणारा आत्मा एकच आहे. आणि म्हणून म्हणतो आपण त्याला का दुःख देतो? प्राणी मात्रांमध्ये सुद्धा, केवळ मनुष्य मात्रामध्ये ना, त्या प्राण्याला सुद्धा इजा होऊ नये. त्याला तू तसं का वागतो निर्दयपणाने, त्याला का मारतो? त्याच्यामधला आत्मा जो आहे तो दुःखी होईल, त्याचा तुला तळतळाट लागेल. अशा प्रकारची जी शब्दरचना आहे ही काय सर्वाच्या मागचं मूलभूत कारण सर्वांमध्ये असणारा वासुदेव सर्वम एकच आत्मतत्व सर्वत्र आहे हे या सर्वाच्या द्वारे सांगण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. आणि म्हणून तेच या ठिकाणी सांगितलं क्षेत्र आणि ईश्वर यांच्या एकत्वाविषयीचे ज्ञान. म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळेस तो साधक काय जाणतो, लक्षात घेतो काय यामध्ये असणार या क्षेत्राला जाणणारा जो क्षेत्राच्या भिन्न आहे तो क्षेत्रज्ञ म्हणजेच ईश्वर आहे. अशा प्रकारे जाणल्यानंतर काय होतं? यज्ञात्वा अमृतम अश्नुते. मग अशा प्रकारे जाणल्यानंतर काय होतं? ठीक आहे, आता मी जाणलं या ठिकाणी असणारा तो जीवात्मा आहे, तो जीवात्मा म्हणजेच परमात्मा. अशा प्रकारे जाणल्यानंतर मग पुढे त्याचं काय फलित काय? तर त्याचं असणारं फळ म्हणजे कारण कुठलीही गोष्ट करण्याच्या मागे काहीतरी फळ पाहिजे आम्हाला. फलाविना आपण कुठला पण गोष्ट करायला प्रवृत्त होत नाही. मग या ठिकाणी सुद्धा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञांचा विभाग केल्यानंतर क्षेत्रज्ञाला परमात्म स्वरूप जाणल्यानंतर त्याचा आम्हाला काय फळ प्राप्त होणार आहे ते त्याचा असणारं फळ सांगितलं. यज्ञात्वा अमृतम अश्नुते. की जे जाणल्यानंतर सगळ्यात मोठं असणारं फळ जे आहे काय? अमृतत्वाची प्राप्ती.
जे आहे ते अमृतत्वाची प्राप्ती तुम्हाला प्राप्त होणार आहे. म्हणजेच काय अमृतत्व म्हणजे काय, पुन्हा जन्म आणि मरणाच्या जो हा फेरा आहे, ह्या जन्म आणि मरणाच्या फेऱ्यामध्ये पुन्हा येणं नाही, म्हणजेच अमृतत्वाची प्राप्ती तुम्हाला होणार आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे या वचनामध्ये मोक्षाचे साधन आहे म्हणून सांगितले, म्हणजेच मोक्ष. अमृतत्वाची प्राप्ती होणं म्हणजे काय, म्हणजेच काय मोक्षाला तो प्राप्त होतो. अशा प्रकारे मोक्षाचे साधन सांगितले आहे. आणि म्हणून सांगितले आहे ते कोणत्या कारणाने असे कोणी विचारील म्हणून ते कारण प्रदर्शित करण्यासाठी यावत हा श्लोक आपण कुठल्या कारणाने त्याला मोक्षाची ती प्राप्ती होते त्याच्यासाठी त्याच असणाऱ्या विषयाचा किंचित अधिक विस्तार करण्याकरिता या श्लोकामध्ये तोच विषय किंचित विस्तारपूर्वक सांगण्याचा 26व्या श्लोकाच्या माध्यमातून काय केला, या ठिकाणी प्रयत्न केला गेला. मग काय म्हणतात, आणि म्हणजे अशा प्रकारे 26व्या श्लोकाच्या आधारामध्ये काय संपूर्ण जगत जे आहे हे काय क्षेत्रज्ञ संयोग, हे जे काय आपण पाहत आहोत संसारामध्ये अनुभवत आहोत ते सगळं काय क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा काय असणारा संयोग एकत्रित येणं. मग ते कशा प्रकारे एकत्रित येतात, समवाय संबंधीने, निमित्त उपादान कारणाने का काय अध्यास होतोय हा विषय नंतर. परंतु ह्या दोघांचं एकत्रीकरण झाल्यानंतर काय होत आहे, या संपूर्ण सृष्टीची निर्मिती होतीये ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून 26व्या श्लोकाच्या द्वारे सांगतात, यावत संजायते किंचित सत्वम स्थावर जंगमम क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगा तद्विद्ये भरतर्षभ. यावत संजायते म्हणजे उत्पन्न होते हे भरतश्रेष्ठ, काय जेवढे काही काय कुठलं स्थावर आणि जंगम म्हणजे चर आणि अचर दोन्ही प्रकारचे या ठिकाणी जे काय उत्पन्न होत आहे सगळंच्या सगळं स्थावर जंगम वृक्ष पर्वत मनुष्य अशा प्रकारचे सर्वच्या सर्व काय चर अचर म्हणजे हलणारं आणि स्थिर असणारं, पर्वतादी स्थिर असणारे हालचाल करणारे प्राणीवर्ग हा सगळं चर अचर. यामध्ये काय प्राणिजातम हे सर्व प्राणिजात म्हणजे संपूर्ण या सृष्टीची जी निर्मिती आहे, या संपूर्ण सृष्टीची निर्मिती काय होते, एवढी काही सृष्टी कशापासून होते, ते सर्व जे उत्पन्न होतात ते सर्व काय क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोघांच्या संयोगापासून या संपूर्ण काय होतीये सृष्टीची निर्मिती या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून अशा प्रकारे सृष्टीच्या निर्मितीला मूलभूत कारण काय, तर मूलभूत कारण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञांचं असणार संयोग अथवा दोन्ही असणारं एकत्रीकरण त्यांचं असणार, त्याला पंचीकरण शास्त्रीय भाषेत म्हणतात. काय म्हणले, तस्मात आत्मना आकाशात संभूता, आकाशात वायू वगैरे करत करत त्यांचं असणारं पंचीकरण, एकाचा अर्धा आणि राहिलेल्या चौघामधला 1/4 त्यांचं एकत्रीकरण होऊन ते पंचीकरण ते सगळं तिथे गेलं तत्वबोधामध्ये. म्हणून अशा प्रकारे पंचीकरण होऊन या संपूर्ण सृष्टीची या ठिकाणी निर्मिती झाली. आणि म्हणजे अशा प्रकारे सगळं कसं आहे, अशा प्रकारे या दोघांचा संयोग होऊन क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा संयोग होऊन त्या संपूर्ण सृष्टीची या ठिकाणी रचना केलेली आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे यावत इति यावत यत् किंचित संजायते समुत्पद्यते सत्वं वस्तु किम अविशेषेण इति नैत्याह स्थावर जंगमम स्थावर जंगमम च क्षेत्र क्षेत्र संयोगात् तज्जायते इत्येवं विद्धि जानीहि हे भरतर्षभ. कप्नः अयं क्षेत्र क्षेत्रज्ञयोः संयोगः विप्रेतः न तावत् रज्ज्वायव घटस्थ अवय संशयद्वारकः संबंध विशेषः संयोग क्षेत्रेण क्षेत्रज्ञस्य होमति आकाशवत् निर्वयत्वात् नापि समवाय लक्षणः क्षेत्र क्षेत्रज्ञयोः इतरेतर कार्यकारण कार्यकारण भावानभ्युपगमात् इति. अशा प्रकारे म्हणतात. आता काय म्हणतात, कशा प्रकारे यांचा संयोग जो आहे हा नक्की कशा प्रकारे या दोघांचा संयोग होतो त्याचं उत्तर आता या ठिकाणी सांगण्याचा आचार्य प्रयत्न करतात. काय म्हणतात, यावत यावत म्हणजे जेवढे जे काही सर्वच्या सर्व आपल्या दृष्टीपटलावर जे काय पडतं हे सर्वच्या सर्व यावत म्हणजे जेवढे म्हणजे यत जे काही सत्व वस्तू पदार्थ जन्मास येतो या संपूर्ण सृष्टीमध्ये हे जे काही पदार्थ जन्माला येतात, वस्तू पदार्थ सत्व जे काही जन्माला येतात उत्पन्न होतात ते येथे यत हा सामान्य निर्देशाने सांगितले. आणि अशा प्रकारे यत याने सगळेच्या सगळे
जे काय आहे ते उत्पन्न होतात. येथे यथ हा सामान्य निर्देश आहे का? नाही. असे स्थावर जंगम या निर्देशानेच सर्व वस्तू जातच भगवान सांगतात. म्हणजे स्थावर जंगम किंवा एकच नाही, प्राणीजात नाही, तर काय स्थावर जंगम सर्वच वृक्ष पर्वत वगैरे हे सगळं स्थावर जंगम, मनुष्य आदी प्राणी वर्ग हे जे काही आहे हे सर्व म्हणजे स्थावर आणि जंगम हे सगळेच्या सगळे जे स्थावर जंगम जे आहे ते स्थावर व जंगम अशी जी काही वस्तू उत्पन्न होत असते ती क्षेत्र व क्षेत्र यांच्या संयोगामुळेच उत्पन्न होत असते. अशा प्रकारे या ठिकाणी असणारे स्थावर म्हणजे सगळे जड, वृक्ष पर्वत हे सगळे जड, आणि जंगम म्हणजे मनुष्य आदी प्राणीवर्ग जो आहे. अशा प्रकारे चर अचर म्हणजे फिरणारे आणि एका ठिकाणी असणारे स्थिर म्हणजे सजीव आणि निर्जीव दोन्ही प्रकारचे असणारी संपूर्ण जी सृष्टी आहे ही कशामुळे होते? ती संपूर्ण सृष्टीची निर्मिती स्थावर आणि जंगमाशी जी काही वस्तू उत्पन्न होते हे सर्वच्या सर्व कशामुळे होते? तर क्षेत्र आणि क्षेत्र यांच्या संयोगामुळेच होते. क्षेत्र आणि क्षेत्र या दोघांचा संयोग झाल्यानंतर हे सर्व या ठिकाणी उत्पन्न होते, संयोगामुळे उत्पन्न होत असते असे. आणि हे भरत ऋषभ, हे भरत श्रेष्ठा, तू जाण म्हणजे हे सगळं तू जाण की जे काय तू पाहत आहे या सृष्टीपटलावर हे सर्व जे काय आपण पाहतो, अनुभवतो, ऐकतो, हे सगळं जे काय आहे, नद्या पर्वत जे काय 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 आहे सर्वच्या सर्व त्या क्षेत्र आणि क्षेत्राज्ञाचा संयोग होऊन या संपूर्ण सृष्टीची रचना झालेली आहे. मग त्यांचा संयोग कसा होतो त्याचं उत्तर पुढे देतात. आणि म्हणून ते म्हणतात तू जाण हा क्षेत्रज्ञाचा संयोग कशा प्रकारे येथे विवक्षित आहे की कशा प्रकारे त्या दोघांचं एकत्रीकरण होतंय. परंतु होणारं हे एकत्रीकरण आहे त्या दोघांचं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं हे कोणत्या प्रकारे एकत्रित होत आहेत ते पुढे सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून त्या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा संयोग कशा प्रकारचा आहे विवक्षित आहे ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतात. काय म्हणतात? दुरीशी भांड्याचा जो परस्पर अवयव परस्पराशी संलग्न होण्याचा सोन्याच्या द्वाराने संयोग होत असतो तसा संयोग क्षेत्रज्ञाचा होणे संभावना ही दोरी आणि भांड्याचा. म्हणजे दोन भांडे आहेत, त्यांना काय केलं, एक मध्ये दोरी घेतली, त्या दोरीने या दोन्ही भांड्याने ह्याला बांधलं त्याला बांधलं, म्हणजे काय झालं, संयोग झाला त्यांचं एकत्रीकरण. ती दोन्ही आता दोरी वर उचलल्यानंतर काय होणार आहे, दोन्ही भांडी वर येणार आहे. म्हणजेच या दोन्ही भांड्यांचा काय झालं, परस्पर अवयवांचा परस्पर संलग्न होण्याच्या द्वाराने संयोग होत होतो तसा संयोग क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. परंतु अशा प्रकारे ज्याप्रमाणे दोरीला भांड्याला दोरीने ज्याप्रमाणे बांधलेला आहे आणि त्यांचा एकमेकाशी संयोग केलेला आहे तसा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा संयोग होतो का, तर तसा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा संयोग होत नाही. का होत नाही त्याचं उत्तर सांगतात. तसा क्षेत्रज्ञाचा संयोग होणे संभव नाही, कारण क्षेत्रज्ञ आकाशाप्रमाणे अवयवरहित आहे. जो क्षेत्रज्ञ आहे, क्षेत्र ठीक आहे जड आहे म्हणून, परंतु जो क्षेत्रज्ञ आहे तो कसा आहे, तो क्षेत्रज्ञ आकाशाप्रमाणे कुठलाही निरवयव सांगितलाय, त्याला कुठलाही अवयव नाही. मग कसं काय बांधणार, म्हणून निरवयत्वात या ठिकाणी त्या दोघांचा संयोग दोरीला भांड्याने ज्याप्रमाणे बांधलं जातं त्याप्रमाणे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा संयोग होऊ शकत नाही. ठीक आहे, मग पुढे कसं, दुसरं कारण, मग इथे संपला हा विषय. कारण हा काय, क्षेत्रज्ञ अवयवरहित असल्यामुळे निरवयव आहे, कुठलाही अवयव नाही. बाबा आत्म्याचा हा अवयव पकडून आणला आणि ह्या ठिकाणी हा जड विश्व याचा एक पर्वताचा हा अवयव पकडून आणला, आता या दोघांना बांधून टाकतो, असं होऊ शकत नाही. कारण त्याचा तो काय निरवयव, त्याला कुठल्या आकाशाहीपेक्षा सूक्ष्म असणारा तो आत्मतत्व निरवयव असं ज्याप्रमाणे आकाशच सापडत नाही, तर ते त्याच्यापासून ज्याची निर्मिती झाली ते आत्मतत्व कशा प्रकारे सापडेल. आणि म्हणून अशा प्रकारे कारण ह्या दोघांचा संयोग होत नाही. मग तंतु आणि पट याप्रमाणे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञांचा समवाय संबंध आहे का, समवाय संबंधाने राहतात का. तंतुपट म्हणजे ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये काय तंतूच आहे, जर पाहिलं गेलं तर तंतू म्हणजे बारीक बारीक जे धागे आहेत त्या व्यतिरिक्त काय आहे का, म्हणजे समवाय आणि समवाय संबंधाने ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये
तंतू पासून पटाची निर्मिती. म्हणजे पटामध्ये वास्तविक काय आहे? कापडा. कापडामध्ये काय आहे? कापडामध्ये तंतू त्या असणाऱ्या बारक्या दोऱ्यांव्यतिरिक्त काहीच नाहीये. परंतु आपण म्हणताना काय म्हणतो? हाय कापड आहे. परंतु वास्तविक काय? वास्तविक सगळे तंतूच आहे आतमध्ये. आणि म्हणून अशा प्रकारे तंतू आणि कापड यांच्या समवायी संबंधाने ते सांगतात. तंतू व पट याप्रमाणे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचा समवाय संबंध आहे असे म्हणावे. असं म्हणायचं का आपण? तर तसं पण म्हणू शकत नाही. तर तंतू व पट यामध्ये कार्यकारण भाव आहे, त्याप्रमाणे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यामध्ये कार्यकारण भाव मानलेला नाही. अलग लक्षात कार्यकारण भाव त्यांचा अलग लक्षात. तंतू काय झाले? हे तंतू कारण आहे आणि पट हे कारण आहे. ते त्याच्यामध्ये एकमेकांशी समवायी संबंधाने राहतात त्या ठिकाणी. आणि म्हणून तसं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यामध्ये कार्य कारण भावाचा संबंध लावू शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे तंतू आणि पट यांच्याप्रमाणे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा संबंध लावू शकत नाही. मग कसा संबंध आता जोडायचा? उच्चते सांगतो म्हणतात. मग या प्रश्नाचं उत्तर कसा संबंध या दोघांचा आहे? क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा जो संबंध झालेला आहे हा संबंध मग कशा प्रकारे सांगायचा? त्याचं उत्तर सांगतात. उच्यते क्षेत्र क्षेत्रज्ञयोः विषय विषयिनोः भिन्न स्वभावयोः इतरेतर धर्माध्यास लक्षणः संयोगः क्षेत्र क्षेत्रज्ञ स्वरूप विवेकाभानने निबंधनः रज्जुशक्तिकादीनां तद्वेग ज्ञानाभावात् अध्यारोपित सर्परजत संयोगवद सह अयम् अध्यास स्वरूपः क्षेत्र क्षेत्रज्ञयोः संयोगः मिथ्या ज्ञान लक्षणः यथा शास्त्रं क्षेत्र क्षेत्रज्ञ लक्षण भेद परिज्ञान पूर्वकं प्राग्दर्शन रूपात् क्षेत्रात् मंजादिक इशिकां यथोक्त लक्षणं क्षेत्रज्ञं प्रयोज्य न सत्तत्नाच्यते इत्यनेन निरस्त सर्वोपाधि विशेषज्ञेयः ब्रह्मस्वरूपेण यः पश्यति क्षेत्रं च माया निर्मितस्ति हर्म्याधिपत स्वप्नदृष्टास्तु वद गन्धर्वनगराधिपत असद्देव असद् भासते इति एवं निश्चित विज्ञानः यः तस्य यथोक्त सम्यक् दर्शन विरोधात् अपगच्छति मिथ्याज्ञानं तस्य जन्महेतोः अपगमात् य एवं वेत्य पुरुषं प्रकृतं जगुनैः सह इति अनेन विद्वान् भूयः न विजायते इति यत् उक्तं तदुक्तं तत् उपपन्नम् उक्तं. या अशा प्रकारे मग कशा प्रकारे आता संबंधाचा विषय झाला. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचा असणारा संबंध कशा प्रकारे आहे हे आता सांगण्याचा प्रयत्न केला. काय म्हणतात? आता या प्रश्नाचे उत्तर सांगतो. वरच्या दोन समवाय संबंधामध्ये नाही बसलं, अवयवी संबंधामध्ये नाही बसलं, म्हणजे भांडी आणि दोरी, तंतू आणि पट याच्यामध्ये हे दोन्ही बसले नाही. मग तिसरं काय आहे? ते तिसरं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतात. आता या प्रश्नाचे उत्तर सांगतो. काय? क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांची स्वरूपे भिन्न भिन्न असून त्या अनुक्रमे विषय आणि विषय आहेत. अलग एक विषय आणि एक विषयी अशा प्रकारे यांची स्वरूपच भिन्न आहे. याच्यामध्ये काय? या दोघांची असणारी स्वरूप जी आहे या दोघांची असणारी स्वरूपच भिन्न असल्यामुळे एक काय? एक विषय आहे आणि एक विषयी आहे. आणि म्हणून एकाच्या धर्माचा आरोप दुसऱ्यावर होऊ नये हेच त्यांच्या संयोगाचे लक्षण आहे. एकाच्या धर्माचा आरोप काय होतोय? दुसऱ्याच्या धर्मावर होतोय. म्हणजेच अध्यास. आरोप म्हणजे काय? या ठिकाणी अध्यास होतोय. आणि म्हणून अशा प्रकारे एकाच्या धर्माचा आरोप दुसऱ्यावर होणे हेच त्यांच्या संयोगाचे लक्षण आहे. कसं? आणि क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या स्वरूपाचे ज्ञान नसणे हेच त्यांच्या संयोगाचे कारण आहे. वास्तविक स्वस्वरूप त्यांच्या असणारं वास्तविक स्वरूपाचं ज्ञान नसणं म्हणजे अज्ञान नसल्यामुळे त्या ठिकाणी काय होतोय? त्या ठिकाणी असणारा तो संयोग त्या ठिकाणी होतोय. स्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे वास्तविक परमात्माच आहे, परंतु परमात्मा असताना सुद्धा स्वस्वरूपाला विसरला आणि क्षेत्राच्या नादी लागून काय केलं? स्वतःला जीवात्मा म्हणू लागला. आणि स्वतःला ज्यावेळेस जीवात्मा म्हणू लागला, कोणाच्या अनुषंगाने? क्षेत्राच्या अनुषंगाने. मग हे काय झालं? हे अध्यास त्या ठिकाणी निर्माण होऊन मग काय झालं? त्या असणारी क्षेत्राची सुखदुःख
जी काय आहे शरीराची ती काय स्वतःची मानू लागला. तेच सांगितलं या ठिकाणी. म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या स्वरूपाचे ज्ञान नसणे हे त्या संयोगाचे कारण आहे. म्हणजे स्वस्वरूपाचा ज्ञान, दुसरं काही नाही. तर कशामुळे झालं तर स्वस्वरूपा वासने परमात्मा असताना जीवात्मा या भावाला का प्राप्त झाला. तर जीवात्मा या भावाला प्राप्त होण्याकरता स्वस्वरूपाचा असणारा अज्ञान, मी कोण हे विसरलो. जेव्हा आम्ही मी कोण विसरतो त्यावेळेस सर्वत्र आपली काय होती, कुचंबना निर्माण होते. व्यावहारिक दशेमध्ये सुद्धा, लौकिक दशेमध्ये सुद्धा. मग आपण त्याला आठवण करून देतो, अरे तू असा, तू तसा, हो मी यांचा असा, मी त्यांचा असा. मग त्याला लक्षात येतं. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मीचा विसर आहे त्या त्या ठिकाणी दुःखच आहे आपल्याला. म्हणून मी कोण हे विसरता कामा नये, ते इथे सांगण्याचा प्रयत्न केला. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या स्वरूपाचे ज्ञान नसणे हे त्या संयोगाचे कारण आहे. दोरी व शिंप इत्यादिकांचा त्यांच्या विवेक ज्ञानाचा अभाव झाल्यामुळे त्यांच्या ठिकाणी ज्याप्रमाणे आरोपित केलेल्या, काय झालं, त्यांच्या विवेक ज्ञानाचा अभाव झाल्यामुळे त्यांच्या दोरी किंवा शिंप, दोरी म्हणजे रज्जू, सर्प, आलं का लक्षात. तिथं मग रज्जू म्हणजे दोरी, अथवा शिंपल्यामध्ये चांदी असण्याचा असणारा भास, रज्जूमध्ये सर्पाची असणारी निर्मिती, ही का झाली, दोरीच आहे. परंतु काय वाटलं त्या ठिकाणी सर्पाची निर्मिती त्या दोरीवर का झालं, त्या ठिकाणी असणारा तेच सांगितलं, दोरी, शिंपला इत्यादिकांचा त्यांच्या विवेक ज्ञानाचा अभाव झाल्यामुळे. तिथं दोरी असताना सुद्धा काय त्याला काय वाटलं नाही, अंधारामध्ये किंवा अस्पष्ट अंधारामध्ये ती दोरी आहे हे कळलं नाही. परंतु त्यांना काय वाटलं, त्याला भास निर्माण झाला. कशाचा, अरे या ठिकाणी सर्प आहे. वास्तविक सर्प आहे का, सर्प नाहीये. परंतु यालाच म्हणतात अध्यास. एका वस्तूवर दुसऱ्या वस्तूचा निर्माण होणारी प्रक्रिया म्हणजेच अध्यास. आता त्या ठिकाणी वास्तविक दोरीच आहे, परंतु सर्पाचा असणारा भास होणं म्हणजे अध्यास. तसं काय, परमात्माच आहे, त्या परमात्म्यावर संसाराचा असणारा भास निर्माण होणं म्हणजेच अध्यास. म्हणून अशा प्रकारे ह्या अध्यास भाष्यावर आचार्यांनी ब्रह्मसूत्राच्या अगोदर काय केलं, त्याकरता संपूर्ण अध्यास भाष्य, ब्रह्मसूत्र तर बाजूलाच राहिले, त्याच्या अगोदरच सगळं अध्यास भाष्य. म्हणजे जोपर्यंत हे स्पष्ट होत नाही अध्यास म्हणजे काय, तोपर्यंत कितीही शास्त्र तुम्हाला शिकवलं तरी काही त्याचा उपयोग नाही. म्हणजे अध्यास म्हणजे नक्की काय होतं ते त्या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि मग त्यानंतर सूत्राचा आरंभ केला. पहिलं काय, अध्यास भाष्य आहे. त्या अध्यास भाष्य शिकल्यानंतर मग ब्रह्मसूत्राची सूत्र. जोपर्यंत अध्यास क्लिअर होत नाही, रज्जूवर काय अध्यास, सर्पाची वास्तविक निर्मिती का वास्तविक निर्मिती नाहीये, सर्प त्रिकाल, तिन्ही कालात त्या रज्जूवर सर्प नाहीये, परंतु त्या रज्जूमध्ये त्या सर्पाचं दर्शन झालं होणं म्हणजे त्या रज्जूमध्ये सर्पात अध्यास होणं. आणि त्या अध्यासाने काय झालं, मग सगळी पुढची सुखाने दुःख अनुभवायला सुरुवात केली. हेच त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. तेच सांगितलं या ठिकाणी काय, दोरी व शिंप इत्यादिकांचा त्यांच्या विवेक ज्ञानाचा म्हणजे इथं दोरी आहे हे काय झालं, हे त्याचं विवेक ज्ञान, त्यांच्या विवेक ज्ञानाचा अभाव झाल्यामुळे काय झालं, मग त्या ठिकाणी ज्याप्रमाणे आरोपित केलेल्या, मग ज्यावेळेस दोरी विसरला त्यावेळेस काय झालं, त्या ठिकाणी आरोपित केलेल्या सर्प, रजतासी, सर्प म्हणजे साप, रजत म्हणजे सुवर्ण, चांदी यांचा संयोग असतो, त्यांचा संयोग झाला, तो विसरला. मूळ स्वरूप विसरल्यामुळे त्या ठिकाणी काय झालं, सर्पाचा आभास निर्माण झाला. ते सांगतं, संयोग झाला असता त्याप्रमाणे क्षेत्रज्ञाशी संयोग होतो. क्षेत्र म्हणजे या ठिकाणी तसंच आहे, क्षेत्रज्ञाचा अध्यास आहे, म्हणून संयोग निर्माण होतो. तो हा अध्यास रूप संयोग, हा जो संयोग आहे क्षेत्रज्ञाचा अध्यास स्वरूप, हा कसा आहे, मिथ्या ज्ञान मूलक आहे, वास्तविक नाही, मानलंय. मी अमुक, मी तमुक, मी XYZ या ज्या वेळेस फक्त त्यांनी मानलं, नामरूपामध्ये असणारी आसक्ती, आणि त्या आसक्तीमुळे मी राम, मी श्याम, मी स्वामी, मी अमुक, मी हे सगळेचे सगळे जे काय आहे फक्त मानलं. हे सगळं मानणं कसं आहे, मिथ्या ज्ञान मूलक, वास्तविक स्वरूपाचं ज्ञान विसरला.
सदानंद रूप शिवोहम शिव असताना सुद्धा स्वस्वरूपाचं ज्ञान विसरून काय सांगितलं, मी जीवात्मा, मी सुखी, मी दुःखी, मी कसा तो परमात्मा होईल एवढं सुद्धा म्हणतो तो. म्हणजे अशा प्रकारे मिथ्या ज्ञान, हे सगळं जे काय आहे हे सगळं मिथ्या ज्ञान. म्हणजेच काय, मूल अविद्या. अविद्येमुळे हा सगळा प्रपंचाची निर्मिती कुठने झाली, तिथे असणारी ती अविद्या. तर अविद्येमुळे त्या संपूर्ण संसाराची निर्मिती केली. आणि म्हणजे ती अविद्या म्हणजेच काय, प्रकृती, माया. त्या मायेतून या संपूर्ण संसाराची निर्मिती. आणि म्हणजे अशा प्रकारे काय, मुंजापासून मोळापासून ज्याप्रमाणे शिका म्हणजे गवताची काडी वेगळी काढली जाते, त्याप्रमाणे पूर्वी ज्याचे रूप प्रदर्शित केलेले आहे त्या क्षेत्रापासून पूर्वनिर्दिष्ट केलेल्या लक्षणाने युक्त क्षेत्रज्ञ भिन्न मानून, म्हणजे शास्त्राला अनुसरून क्षेत्र क्षेत्रज्ञ यांची भिन्न भिन्न लक्षणे समजून घेऊन त्याला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. अशा रीतीने गीताशास्त्रामध्ये ज्याच्या सर्व उपाधींचा निराश केलेला आहे ते नेय ब्रह्मच क्षेत्रज्ञ आहे असे स्वरूपतः जो जाणतो व त्याप्रमाणे क्षेत्र हे जादूने निर्माण केलेले हत्ती, स्वप्नात दिसलेला पदार्थ, गंधर्व नगर इत्यादी सारखे असत्य असून सत्य असल्यासारखे वाचते. की अशा प्रकारे वास्तविक नसताना सुद्धा काय केलं, ह्या संपूर्ण लक्षणांनी युक्त क्षेत्र क्षेत्रज्ञाचा भिन्न भिन्न लक्षणांनी समजून त्याला सतही म्हणता येत नाही. ते जे आहे क्षेत्रज्ञाचं स्वरूप, त्याला सत सुद्धा म्हणता येत नाही, असत सुद्धा म्हणता येत नाही. अशा अनेक लक्षणांनी गीताशास्त्रामध्ये किंवा उपनिषदांमध्ये किंवा ब्रह्मसूत्रामध्ये किंवा वेदांत शास्त्रामध्ये ज्याप्रमाणे ती गवताची काल सांगितल्याप्रमाणे काडी अथवा नारळाच्या असणारी पानामध्ये त्याची काडी ज्याप्रमाणे त्या दुसऱ्या पानापासून अलगद वेगळी केली जाते, त्याप्रमाणे क्षेत्रापासून हा क्षेत्रज्ञ अलगद वेगळा केला जातो. आणि म्हणून अशा रीतीने गीताशास्त्रामध्ये त्या उपाधीचा निराश केलेला आहे. क्षेत्र म्हणजे उपाधी, त्या उपाधीचा निराश केलेला आहे. आणि काय, ते नेय ब्रह्मच क्षेत्रज्ञ आहे. आणि त्या उपाधीपासून भिन्न असणार जे नेय ब्रह्म आहे ते नेय ब्रह्मच काय आहे, क्षेत्रज्ञ आहे असे स्वरूपतः. आणि हे काय, स्वरूपतः म्हणजे वास्तविकपणे. स्वरूपतः म्हणजे काय, वास्तविकपणे जो जाणतो, असे जो जाणतो त्याप्रमाणे क्षेत्र हे जादूने निर्माण केलेले हत्ती, स्वप्नात दिसणे हे जे क्षेत्र सगळं जे आहे, जे आपण पाहतो, हे कसं आहे, हे स्वप्नामध्ये ज्याप्रमाणे आपल्याला जादूने क्षेत्र हे जादूने निर्माण केलेला हत्ती, जादूने त्या ठिकाणी ते जादूगार काही आपल्याला काय करतात, दृष्टीभ्रम करून त्या ठिकाणी स्तंभन करून त्या ठिकाणी हत्ती निर्माण करतात, हे निर्माण करतात. वास्तविक आहे का, वास्तविक नाहीये, परंतु दृष्टीभ्रम निर्माण करून दृष्टीस्तंभन करून त्या ठिकाणी ते निर्माण करतात. अथवा स्वप्नामध्ये आपल्याला अनेक पदार्थ, गंधर्व इत्यादी सारखे असत्य असूनही सत्य असल्यासारखे वास्तविक स्वप्नामध्ये सुद्धा आपण अनेक पदार्थ त्या ठिकाणी पाहतो. परंतु सगळे स्वप्नामध्ये असणारे पदार्थ वास्तविक सत्य स्वरूपाचे आहेत का, तर ते सगळे एकही त्याच्यामधला सत्य स्वरूपाचा नाही. परंतु स्वप्नामध्ये आपल्याला, आपण ज्यावेळेस स्वप्नामध्ये असतो त्यावेळेस ते सगळं आपल्याला सत्य अवभासतं. त्याप्रमाणेच आहे आता या ठिकाणी आपण जोपर्यंत हे मूल अज्ञान आहे, ही माया आहे, त्या मायेमुळे काय झालंय, त्या मायेमुळे आम्हाला हे सगळं जे आहे वास्तविक स्वप्नामध्ये जसं त्या सगळे जे पदार्थ आहेत हे नसताना सुद्धा वास्तविक खरे वाटतात, त्याप्रमाणेच त्या मायेच्या आवरणामुळे हे वास्तविक नसणारं जगत आम्हाला वास्तविक आहेच असे अवभासत. आणि ते सांगितलं सत्य आत्यासारखे भासते. अशा प्रकारे ज्याला निश्चित ज्ञान प्राप्त झालेले आहे त्याचे मिथ्या ज्ञान हे सम्यक ज्ञानाच्या विरोधी असल्यामुळे नाहीसे होते. म्हणजे वास्तविक ज्याला वास्तविक स्वरूपाचं ज्ञान होतं की वास्तविक काय आहे त्याचं स्वरूप, सच्चिदानंद स्वरूप असते आहे. अशा प्रकारे ज्यावेळेस त्याला वास्तविक ज्ञान होतं, म्हणजे काय, ज्यावेळेस स्वप्नामधून तो जागृत अवस्थेमध्ये येतो त्यावेळेस त्याला कळत अरे सगळं मिथ्या कल्पित होतं. जे काय मला स्वप्नामध्ये दिसलं, जे काय मला दुःख अनुभवलं, हे सगळं काय मिथ्या कल्पित आहे. कधी कळेल, ज्यावेळेस जागृत अवस्थेमध्ये. तसंच या ठिकाणी सुद्धा हे संपूर्ण जगत जे आता अनुभवतोय त्याच्यामध्ये सुखदुःखी होतोय, ही निद्रा अवस्थाच आहे आमची.
म्हणून त्या ठिकाणी सांगितलं या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो म्हणून सांगितलं की जो अज्ञान अवस्थेमध्ये आहे तो कायम झोपलेलाच आहे आणि जो ज्ञान अवस्थेमध्ये आहे तो नित्य जागृत अवस्थेमध्ये आहे हे सांगितलंय त्या श्लोकाच्या माध्यमातून. म्हणजेच अशा प्रकारे ज्यावेळेस तो जागृत अवस्थेमध्ये येईल त्यावेळेस त्याच्या लक्षात येईल अरे हे सगळं स्वप्न होतं, मला जरी त्या ठिकाणी सुखदुःख सगळं जरी अनुभवलं तरी वास्तविक नाही. हे कधी कळेल? जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर कळेल. त्याचप्रमाणे इथली जागृत अवस्था म्हणजे काय? ज्यावेळेस ज्ञानाची त्याला प्राप्ती होईल, श्रवण मन निध्यासनाच्या द्वारे वास्तविक तत्वाची त्याला प्राप्त होईल. वास्तविक तत्व म्हणजे काय हे त्याला लक्षात येईल. त्यावेळेस त्याच्या लक्षात येईल अरे हे सगळं जगत जे आहे हे शुद्ध काय? हे सर्वच्या सर्व काय? निस्सारे काही नाही ज्ञाते तत्वे कस संसार. जो एका तत्वाला ज्याने त्याने ज्ञात केलं अथवा तत्वाला ज्याने जाणलं त्याच्या दृष्टीने कस संसार हा, त्याच्या दृष्टीने हा संसारच नाही. म्हणजे अशा प्रकारे तो संसार मिथ्या स्वरूपाचा आहे. म्हणून मिथ्या शब्द अत्यंत वेदांत शास्त्रामध्ये महत्वाचा. मिथ्या म्हणजे खोटं नाही. पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतोय. मिथ्या म्हणजे पूर्ण खोटं नाही. आता सगळं संसार आहे, मी शिकवतोय, तुम्ही ऐकताय, वर्ष झालं तुम्हाला त्याचं ज्ञान होतंय. म्हणजे सगळं काय वास्तविक जोपर्यंत आहे तोपर्यंत ते अवभासते, परंतु वास्तविक नाही. तत्वाचं ज्ञान झाल्यानंतर जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर ज्याप्रमाणे स्वप्नसृष्टीचा नाश होतो त्याप्रमाणे ज्या ठिकाणी सुद्धा आता आपण सगळे काय स्वप्न अवस्थेमध्येच आहे. जागृत अवस्थेमध्ये येणं म्हणजे काय? ज्ञानाची प्राप्ती झाली. म्हणून ज्ञाते तत्वे सांगितलं. कस संसार हा, एकदा तत्वाला जाणल्यानंतर त्याच्यासाठी कुठला संसार? त्यासाठी संसारच राहत नाही. तेच सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून काय हे सत्य त्यासारखे अवभासते. अशा प्रकारे काय ज्याला निश्चित ज्ञान प्राप्त झालेले असते त्याचे मिथ्या अज्ञान हे सम्यक ज्ञानाच्या विरोधी असल्यामुळे नाहीसे होते. वास्तविक तत्वाचं तिला ज्ञान होतं त्याला हे मिथ्या जे ज्ञान आहे जगताचं ते निश्चितपणे काय होतं? नाहीसे होते. अशा पुरुषाच्या जन्माचे कारणच नाहीसे झाले असल्यामुळे येनम वेती हंतारम या श्लोकात ज्ञानी पुरुष परत जन्मास येत नाही असे जे सांगितले आहे ते योग्यच असल्याचे सिद्ध होते. आणि म्हणजे अशा प्रकारे एकदा त्याला त्या ज्ञानाची प्राप्ती झाली, सम्यक ज्ञान कळलं की वास्तविक काय आहे हे कळल्यानंतर अशा पुरुषाच्या जन्माचे कारणच नाहीसे झाले असल्यामुळे आणि त्याच्या जन्माचं कारणच नाहीसे होतं. मग तो काय म्हणतो? येनम वेत्य हंतारम यश्चैनम, की अशा प्रकारे कोण कोणाला मारेल असा प्रश्न करेल त्या ठिकाणी. कारण यस्य आत्मरतिरेव सगळं आत्मभूतच झाल्यानंतर सगळंच आत्मा आहे. मग अशा प्रकारे या श्लोकात ज्ञानी पुरुष परत जन्मास येत नाही. आणि म्हणजे अशा प्रकारे जो ज्ञानी पुरुष आहे हा ज्ञानी पुरुष कशा प्रकार आहे? एनम वेत्य हंतारम यश्चैनम मन्यते उभौ तौ न विजानीतः नायम हंती न हन्यते. तो मारला जात नाही किंवा त्या कर्ता कर्म क्रिया काही त्याचा होत नाही. अशा प्रकारे जो ज्ञानी पुरुष जाणतो तो ज्ञानी पुरुष पुन्हा या जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये येत नाही. असे जे सांगितले आहे ते योग्य सांगितलेले आहे हे सिद्ध होते. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी काय झालं की वास्तविक हा जो संबंध आहे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा असणारा संबंध, यद्यपि हे सगळं काय सर्व जे आहे क्षेत्र संयोगाने सगळं प्राप्त झालं असलं तरी वास्तविक त्यांचा जो असणारा संबंध हा मिथ्याकल्पित आहे. हे सांगण्याकरिता या ठिकाणी कशा प्रकारे त्या क्षेत्रज्ञाचं ज्ञान मिथ्याकल्पित असल्यामुळे जेव्हा वास्तविक तत्वाची प्राप्ती होते तेव्हा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं असणाऱ्या मिथ्या ज्ञानाची निवृत्ती होऊन स्वस्वरूपाची प्राप्ती होऊन तो असणारा जीवात्मा त्या परमभावाला प्राप्त करून जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये पुन्हा येत नाही. आणि मग काय तो करतो? त्याचं उत्तर पुन्हा 27व्या श्लोकाच्या माध्यमातून देतात. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वर विनश्यत्स्व विनश्यन्तं
यः पश्यति स पश्यति, की अशा प्रकारे सर्व भूतमात्रांमध्ये काय होतो, जो काय तो विनाश पावणारा, सर्व भूतामध्ये समा असणारा, मग तो सर्वत्र त्याला काय विनाश न पावणाऱ्या परमेश्वराला पाहतो सर्वत्र त्याला. मग अशा प्रकारे त्याची एकदा वृत्ती झाल्यानंतर विनश्यत्स्व विनश्यंतम, सगळं विनाशी भावामध्ये अविनाशी स्वरूपाचा परमात्मा जो आहे, त्या अविनाशी स्वरूपाचा परमात्मा सर्वत्र पाहण्याचा तो प्रयत्न करतो. अशा प्रकारे जो सर्वत्र अविनाशी स्वरूपाचा परमात्मा पाहतो, यह म्हणजे अशा प्रकारे जो पाहतो, यह पश्यती स पश्यतो, वास्तविक त्याला तत्वाची दृष्टी प्राप्त होते. हे पुढच्या 27व्या श्लोकाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याचा विशेष अर्थ आता सोमवार म्हणजे आता उद्या